प्रत्येक माणूस रात्रंदिवस धडपडतोय ते सुख प्राप्तीसाठी, पण सुख मिळत नाही याचं कारण मार्केट चुकलेलं आहे. सुख राहिलं दुसरीकडे आणि शोधण्याचे प्रयत्न तिसरीकडे. तर हे सगळे पाठ झालंय. तुम्हाला एक कथा तिकडे ग्राउंडवर झाली, माऊलीचं नियोजन होतं, दुसरी आमच्या किशोर पाटलांनी ठेवली होती, त्यामुळे पाठ झालंय सगळ्या 40 गावकरांना. पण थोडं तिकडची गोष्ट सांगतो. तिकडची म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडची. 40 वर्षाचं होईपर्यंत फिरलं, पण याला महाराष्ट्रातल्या एकाही मुलीनं पसंत केलं नाही. 40 वर्षे झाले, वैतागलं आणि हनुमानजीची प्रार्थना करू लागलं. आता कोण्या कामासाठी कोण्या देवाची उपासना हे तर डोकं चालवलं पाहिजे. ते बिचारं शेंदूर लावून बसलं गावाच्या बाहेर. हे तिथं गेलं, कधी करसी लग्न माझे. बरं 12 वर्ष राम दुआरे तुम रखवारे, हो तनया गा पिनु पैसा रे, सब सुकल है तुम्हारी शरण, तुम रक्षक का हो को डरना, आपण तेज समारो आपै तीन लोग कते कापै, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावै, नासै रोग हरे सब पीरा. 12 वर्षे बरं का नंदू. 12 वर्षांनी हनुमानजी प्रसन्न. क्या चाहिए? 52 साल का हो गया बाबा, मेरी शादी नहीं बनती बाबा, इतनी दया करो, मेरी शादी बना दो. हनुमान जी को गुस्सा आया, गदा निकाली, बोले बेवकूफ़ कहीं के, इतनी अक्कल नहीं क्या रे? अगर मैं दूसरे की शादी बना देता तो मेरी नहीं होती क्या रे? अबे जाओ, ये माल रामचंद्र की दुकान में मिलता है. म्हणून ते राम प्रभूकडे आलं. कीर्तनात लगेच येतं. नीलांबुदश्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम पाणव महासायक चारु चापम नमामि रामेम रघुवंशनाथम. रामचंद्र प्रसन्न झाले. क्या चाहिए? बोले 12 साल से हनुमान जी की प्रार्थना कर रहा था बाबा, 12 साल के बाद हनुमान जी प्रसन्न हुए. बोले क्या चाहिए? तो मैंने कहा शादी बना दो. हनुमान जी को गुस्सा आया, बोले बेवकूफ़ कहीं कि इतने अक्ल नहीं क्या? अगर मैं दूसरे की बना दो शादी तो मेरी नहीं होती. जाओ, ये माल राम के दुकान में मिलता करके आपके पास आया भगवान, जाओ हो जाएगी शादी. रामचंद्राने आशीर्वाद दिला. दुसऱ्या दिवशी बिना निमंत्रणाचे पाहुणे आले, बिना हुंड्याचं जुळलं, लग्न उरकलं. आता 52च्या वयात लग्न झालं. नंदू काय खुशीत आलं असेल. पाण्यातला मासा झोप घेतो कैचा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कडे. हे बायकोला घेऊन गेलं मांढार देवी. 52चा नवरदेव, मांढार देवी. जिल्हा सातारा. दुपारच्या 2 वाजेपर्यंत बायको याच्या मागे 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 होती. 2:30 वाजता चंगराचंगरी झाली. डॉक्टर, बायको हरवली. बायको येडपटच होती. 52च्या वयात कशी भेटल तुम्हीच विचार करा. आणि 3 वाजल्यापासून रडतंय हे यात्रेत. जो भेटल त्याला, माझी बायको दिसली का, माझी बायको दिसली का, माझी. लोक बायको बघायला का जत्रा बघायला. 7 दिवस फिरलं बिना चपलाचं जिल्हा सातारा, पिंजून काढला, बायको सापडली नाही. पुन्हा रडत 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 रामचंद्र प्रभूकडे आलं. क्यों रोता बेटा? आपकी असीम कृपा से शादी तो बनी थी भगवान, लेकिन मैं पत्नी के साथ जत्रा देखने गया था. बरं का किशोर पाटील, झाला तुमचा उल्लेख होऊन गेला, बसा. पत्नी के साथ ते ढोमणेकर जत्रा देखने गया था. कहाँ गया था रे? जे मांडार देवी. वहाँ क्यों गया था बे? तुळजापुर क्यों नहीं? जी नहीं, भंडार देवी. क्या हुआ? दोपहर के 2:30 बजे तक पत्नी मेरे पीछे पीछे थी, लेकिन 3 बजे कहाँ चली गई तलाश नहीं रख रहा. प्रभु इतनी दया करो, मेरे पत्नी का तलाश करो. राम जी बोले बेवकूफ़ कहीं के, इतनी अक्कल नहीं क्या बे? अगर मैं दूसरे के पत्नी का तलाश करने लायक होता तो मेरे जानकी का तलाश करने मारोतराव को क्यों भेजता बे? जाओ, ये माल बजरंग बली की दुकान. जिथे जिथे जे मिळतं. याला माहिती होतं आपल्याला बाळ जन्माला येणार आहे. सकाळी रडण्याचा आवाज ऐकला आणि जे लुंगी बन्यांवर पळत गेलं दुकानात. दुकानदार 2 किलो पेढे. तुमचा गैरसमज आहे. नाही हो, रडतंय म्हणजे झालं काहीतरी. गैरसमज कसं काय? पेढे वाढायचे गावात? अहो, तुमचा गैरसमज झाला. नगदी पैसे घ्या. अरे नगदी पैशाचं काय करू? बोर्ड वाच ना दुकानाचा. इथे चपला जोडे मिळतील. जोडे उधार देतो पण पेढा नगदी मिळत नाही. का? जोड्याच्या दुकानात पेढा मिळत नाही
तसं संसाराच्या मार्केटमध्ये सुख नाही का? दुःख बांधवडी दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही को. नाही कोठे आले या संसारी वाया, हावभरी होऊ नका मृत्यूलोकी. सुखाची कहाणी ऐकेजल कवनाचे श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळ्याच्या ढेकणाच्या बाचे, सुखाची कल्पना वगैरे वगैरे. ओत प्रोत भरलेलं दुःख संसारात आहे, आणि मानलं तरी ते सुख टिकणार नाही, कमी कमी होत जाणार आहे. बरं का किशोर पाटील? लग्न झालं म्हणजे तारुण्यात पती पत्नी जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. ही मराठी चांगली कळली तुम्हाला. चुकून एखाद्या दिवशी एकमेकाकडे बघितलं तर असे पाहतात का दोघाचं 7 जन्माचं वैर आहे. म्हातारीचे लाल डोळे आणि म्हाताऱ्याचे लाल डोळे दोघांच्या मध्ये थांबलं तर मधलं पेटल, एवढी रागीट दृष्टी. एका बांधावर गवत कापतात भूषण पाटील, पण दोघंही बोलत नाही दिवसभर. त्याच्यात वाटप झाल्यावर तर मग आता 2 भाऊ, डॉक्टर साहेब द्या बंद करून. ते द्रौपदी ताईचा फोन असेल तुम्हाला, मुर्मू, तरी सांगा आय एम बिजी म्हणा. येऊ शकते ना, येऊ शकते. मी बंद केला, तुम्ही बंद करा, काही बिघडत नाही भारताचं 1 तासाने. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली. बस आता हे लेकी बोले सुने लागे, हे डॉक्टरला बोललो म्हणजे तुम्हा सर्वांना बोललो, कृपया मोबाईल आता बंद करून ठेवा. कारण त्याला काय माहिती तुम्ही कुठं बसलाय, त्याचा येणारच आहे. म्हणून बरोबर 10:30ला तुम्हाला मोकळे करतो मी. 10:31 सुद्धा नाही, म्हणजे आता 40 30 70 मिनिट आहे बाबा. आणि जन्मभर वेळ सांभाळले मी, त्याच्यात नाही बदल. विठ्ठल जर वाटप झाला, 2 भाऊ असेल, तुम्ही भाग्यवान आहे, तुमचं नाही सांगत. बाप जातो मोठ्याकडे, आई धाकट्याकडे. पूर्वीपासून आहे, आई धाकट्याकडेच असते, त्याचे लेकरं सांभाळायचं काम असते, धाकटाही जीव लावतो. वाटप बरं, त्यांना काही स्पेशल खोल्या आहे का? पुढच्या पडवीमध्ये त्याची कॉट म्हाताऱ्याची, त्या कोपऱ्यात किशोर पाटील म्हातारीची. या बरं, जन्मभर म्हाताऱ्याच्या आधी जेवलेली नसते, जन्मभर. आता प्रसंग असा असतो, धाकट्या सुनाचा स्वयंपाक झालेला, ऊसाची लागण, तिला मजूर घेऊन जायचं. म्हणून सासूबाई शेतात लागण आहे ऊसाची, जेवून घ्या बरं. मग ते ताट तांब्या फुलपात्र म्हातारीच्या पुढे. म्हाताऱ्यालाही भूक लागलेली असते, ते त्या कोपऱ्यात असतं, पण त्याच्या सुनेचा स्वयंपाक व्हायचा असतो. म्हातारी जेवायला सुरुवात करणार, ते म्हातारं तिकडून खकारतं. ती म्हणते खकार नाही तर तोंडानं बिघड. लग्न झालं म्हणजे 2 वर्षे पती बोलतो आणि पत्नी ऐकते, नंतरचे 2 वर्षे पत्नी बोलते आणि पती ऐकतो, तिथून पुढचे सगळे वर्ष दोघंही बोलतात,
पूर्ण गाव ऐकतं. इतकं बिघडत बिघडत जातं. प्रपंचातलं जे सुख आहे ते उतरत 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 जाणार आहे. याच्या उलट परमार्थात आहे. सुख घडोघडी वाढोला, मग राम नामे सुख घडोघडी वाढू लागे. प्रतिक्षण वर्धमान, प्रत्येक क्षणाला वाढत जाणारं सुख आहे ते परमार्थात. मी विचारतो, सिनेमाचं किती चांगलं गाणं निघू द्या, वर्षभर 6 महिने 2 वर्ष त्या गाण्याचं कौतुक चालतं, मग सगळे वैतागतात. अशिक्षित आजी सुशिक्षित नातवावर रागावते. गोविंदा काय आजी, डोक्यात फरक झाला का पागल झाला? कुठला सुटला झिंग झिंग झिंगाड झिंग झिंग झिंगाड. अरे दुसरं म्हणणा, वैतागले का नाही 2 वर्षात? पण माझा जाहीर प्रश्न आहे, इथे सगळे वारकरी बसलेले आहे. आमच्या आमदार साहेबाचाही छंद आहे 2-3 हजार वारकरी पंढरपूरला नेणे. करविता व्रत अर्धपुण्य लाभ आहे. 750 वर्षे झाले रोज आमचा वारकरी सकाळी विना गळ्यात घेतला की रूप पाहता लोचणी म्हणतो. 750 वर्षापासून. तरी आनंद वाढत चालला पण कमी नाही. हा फरक प्रपंच आणि परमार्थातल्या सुखातला लक्षात. म्हणून तर मी सांगून गेलो जपता सकाळी, जगात कितीतरी गायक झाले, मोठमोठे गायक झाले, पण जगाच्या पार्टीवर भारतातले 2 गायक चंद्र सूर्य असेपर्यंत अजरामर झाले. लता दीदी मंगेशकर, भीमसेनजी जोशी. कारण शोधलं का तुम्ही? किशोर पाटील, या दोघाचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला म्हणून अमर झाले. बाकीच्यानी गाणं म्हटलं, रूप तेरा मस्ताना प्यार मेरा, यांनी बदल केला. रूपे गुंतले लोचन चरणी, स्थिरावले मन देह, भावहार पला तुझ पाहता विठ्ठला, म्हणून अमर विठ्ठल प्रपंचातलं जे सुख आहे ते असं उतरत उतरत जातं. परमार्थातलं, म्हणून सर्व शब्द परमार्थातल्या सुखाला. तुम्ही वारकरी सांप्रदायिक मंडळी आहे, घरी गेल्यावर अभंग शोधा, तुम्हाला सुखाला सर्व जोडलेलं असेल. सर्व. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख, आवडीने तुका म्हणे काही न मागवा आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे. सर्व सुख आहे भिवरेच्या तिरी, आमुची पंढरी कामधेनू, भागलिया मज वाहतील कडे, त्यांचे आणि जोडे सर्व सर्व सुखाचे आगर. म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर, तोहा उभा विटेवर सर्व सुखाचे आगर, जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर, बाप रखमा देईवर सर्व 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 का, असत्तस्य सतशैव सर्वस्य प्रभवाप्ययत, सर्वस्य सर्वदा ज्ञानात सर्वम येनम प्रचक्षते. त्याला म्हणतात सर्व. किती विज्ञान पुढं गेलं तरी किशोर पाटील, एका विषयामध्ये एक इंद्रिय तात्पुरतं करायची, तात्पुरतं सुखी करायची सोय आहे. एक तात्पुरतं. रूप असेल फक्त डोळ्याला सुख आहे, कानाला नाही. गायन असेल फक्त कानाला सुख आहे, जिभेला नाही. जिलेबी असेल फक्त जिभेला सुख आहे, नाकाला नाही. सुगंध फक्त नाकाला सुख आहे, त्वचेला नाही. स्पर्श असेल फक्त त्वचेला सुख आहे, बाकी इंद्रियाला नाही. एक विषय एका इंद्रियाला तात्पुरतं सुखी करू शकतं, पण सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करणारा परमात्मा आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख डोळ्याला सुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे कानाला सुख. घे घे माझे वाचे गोड नाम. अरे सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करतो म्हणून सर्व सुखाचे आगर, सर्व
वापर कुमा देवीवर दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा सर्व सुख तर ज्याचा उत्सव आहे त्या दैवताचा विचार करा. कोणत्या खात्यावर आहे? दुःख हरण करणे, सुख प्राप्त करून देणे. आरती पाठ आहे सर्वांना. इकडे काही नाही, पण ते मुंबई सारख्या ठिकाणी वर्गणी नसतेच, जबरदस्ती ते बरमोडा घालून येतात 5-25 पोरं. वर्गणी कशाची? थोडंसं बाजूला झालं बरं होईल ना. तुम्ही जर त्या कूलरच्या पुढे तुम्ही उभे राहिले, तुम्हाला आनंद आहे, पण ते असं हा बस राहू द्या तिथं. ते बस 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 तेवढं कळलं, भरपूर झालं. आता नका ढकलू ना, राहू द्या म्हटलं की राहू द्यायचं. बाजूला होणार आहे. त्यांनीच घेतला आनंद मगापासून. पाहतो मी विठ्ठल वर्गणी वर्गणी नसतेच, खंडणीच असते. किती आहे बाबा? 5,000. एवढं कसं काय महाग आहे? आणि कसं काय म्हणजे? आता त्याला वर्षभर बरमोड्यासोबत गाठ असते. मुंबईतला कार्यक्रम देतो बाबा. कधीपासून आहे तुमचं मंडळ? 20 वर्ष झाले. गणपतीची आरती येते का? मंडळ एकमेकाकडे पाहतं बरं का. एखादा म्हणतं, कोण म्हणतं नाही, बरं म्हणा. सुख करता दुःख हरता लंबोदर पीतांबर. हा बरोबर आहे. आता आरतीचा अर्थ सांगा, वर्गणी घेऊन जा. एवढं सोपं कळत नाही का? अरे म्हणूनच विचारतो. सुख करता सुख प्राप्त करून देणारा आरती पाठ आहे सर्वांना. दुःख हरता दुःखाचं हरण करणारा. पुढे वार्ता विघ्नाची. काय डोकं चालवता आता? हे 2 शब्द ठीक आहे. सुख करता म्हणजे सुख प्राप्त करून देणारा. दुःख हरता म्हणजे दुःखाचं हरण करणारा. वार्ता विघ्नाची. नेमकं तिथंच कसं जागा मिळते तुम्हाला कूलर पुढं? एकदा सांगितलं की ते तुमचं टेप होऊन राहिलं सगळ्या. इकडून तिकडून तिथंच येऊन बसते. विठ्ठल विठ्ठल सगळे तुटून जातोय कार्यक्रम. तुम्हालाच कळलं पाहिजे. वार्ता विघ्नाची म्हणजे विघ्नाची वार्ता रोज रोज तुमच्या घरी आणून देणारा. पुढच्या वर्षी बसवल का गणपतीला कोणी? म्हणून नीट समजून घ्या. आरती खालचा नुरवी
वरच्या लाईनला जोडल्याशिवाय अर्थ लागत नाही. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी. मग पुढचं म्हणायचं पूर्वी प्रेम कृपा जयाची. नुरवी वर लावायचा. सुख करता सुख प्राप्त करून देणारा, दुःख हरता दुःखाचं हरण करणारा, आणि वार्ता विघ्नाची नुरवी तुमच्या विघ्नाची वार्ता अजिबात न उरू देणारा, त्याला म्हणतात विघ्नहर्ता गणेश. म्हणून निर्विघ्नम कुरु मे देव हे ज्याचं ब्रीद आहे. काहीचा व्यवहार दुःखाचा आहे, लाभ सुखाचा आहे. काहीचा व्यवहार सुखाचा आहे, लाभ दुःखाचा आहे. संतांचा व्यवहारही सुखाचा आहे, लाभही सुखाचा आहे. योग्यांचा व्यवहार दुःखाचा आहे. शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हट योग. कोदन कुंडलिनी कलिमल बलभंग. भूतपीडन कुंडलिनी ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडून करिवो वनभंग. ब्रह्मरंध्रे मिसळे परी मोक्षोदंग. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. कृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. योगाच्या वाटाचे निघाले गा सुबटा, तया दुःखाचाचे सेलवाटा भागा आला. क्लेशोधिक असं वर्णन ज्या प्रक्रियेचं आहे. योग्यांचा व्यवहार दुःखाचा आहे, पण समाधीसारखं सुख मिळतं म्हणून लाभ सुखाचा आहे. आमचे संत सांगतात, आता वारकरी मंडळी आहे, भजन करणारी मंडळी, आमचे संत सांगतात योग्याला एवढा आटापिटा करून जे समाधीसारखं सुख प्राप्त होतं ते पाटील वारकऱ्याला भजनानीच होतं. त्यासाठी पाहिजे सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. करू वासुदेव स्मरण हेणे तुटे रे बंधन. करू वासुदेव करू वासुदेव योग्यांचा व्यवहार दुःखाचा आहे, लाभ सुखाचा आहे. कायचा व्यवहार सुखाचा आहे, लाभ दुःखाचा आहे. बचनागाची कांडी खाताना गोड वाटते म्हणतात, पण प्राण जातो. साधोणी बचना खाती तोळा तोळा. व्यवहार सुखाचा, पण मरण येतं लाभ दुःखाचा आहे. संतांचा व्यवहारही सुखाचा आहे, लाभही सुखाचा आहे. मराठी याची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुखाची वरी हो देई या जगा. काहीचा व्यवहार दुसऱ्याचं वाटोळ. फक्त त्याला कळलं पाहिजे अमुक पाटलाच्या वाड्यात अमुक गावची मुलगी देण्यात येणार आहे. रात्रभर झोपत नाही बैमान. सकाळी उसने पैसे घेतं, काळी पिवळी पकडतं, ते गाव गाठतं, दुपारी तिथे जातं, मग विचारतं अमुक अमुक मीच आहे. आपण कुठले?
मी अमुक गावचा. अरे तुमच्या गावात अमुक पाटलाच्या वाड्यात आमची मुलगी द्यायची आहे, सोयरीक जुळली म्हणूनच आलो. इथून सुरुवात. अहो आज तरी या चहा घ्या. भाकरी बांधून आलो, तुमच्या चहाची गरज नाही. फक्त एका वाक्यात सांगतो, मुली जास्त झाल्या असेल विहिरीत ढकला, नमस्कार, गेलं निघून. आनंदाला उधाण आलं होतं. त्या घरात पत्रिका कशा छापायच्या, आचारी कोणता सांगायचा, किती पटके बांधायचे सगळे. पण ते हे गेलं ना आग लावे. दुपारी जेवलं नाही कोणी, संध्याकाळी स्वयंपाक नाही. पाटलींना विषय काढला का हो, त्या बिचाऱ्याला काही फायदा म्हणावं तर त्या आपला चहा घेतला नाही. एखाद्या ऊस तोडणाऱ्या कामगाराला द्या माझी ताई, पण त्या कांजीच्या कपड्यावाल्याच्या वाड्यात द्यायची नाही, बरं का किशोर पाटील. आणि मग पत्र पाठवतो पाटील, राजमान्य राजश्री अमुक अमुक यांना माझा सप्रेम जयहरी पत्र लिहिण्याचे कारण की तुमच्यासोबत सोयरीक जुळल्यापासून आनंदाला उधाण आलं होतं. पण आम्ही ब्राह्मण मंडळीकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं मुला मुलीचा मृत्यू षडाष्टक योग असल्यामुळे तुमचं आमचं तुटलं. असं जन्मभर दुसऱ्याचं वाटोळ करायचा व्यवहार करतं आणि अपेक्षा सुखाची करतं. महाराज म्हणतात मला सुख झालं कारण व्यवहार सुखाचा. राधे राधे. व्यवहार सुखाचा केला आणि म्हणून लाभ सुखाचा झाला. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला म्हणजे नेमकं काय, आनंद कोंदला मागे पुढे. आजची अवस्था पहा, इकडे सगळे टाळकरी महाराज असल्यामुळे मागे आनंद, इकडे आनंद, इकडे, आणि समुद्रासारखा समाज असल्यामुळे पुढे आनंद. मला तर असं वाटत होतं की एवढा मंडप कशा करता टाकला असेल, पण 40 गावच्या लोकांनी दाखवून दिलं मंडप कमी पडतोय बाबा, है ना. बाहेर मला तर असं वाटतं किशोर पाटील की रामायणच सुरू झालं का पुन्हा 40 गावात. बरं ही नुसती गर्दी नाही, जेवढे आले तेवढे दर्दी आहे. आणि गर्दी आणि दर्दीचं एकत्रीकरण असल्यामुळे शिस्त आणि शांतता आहे. शांतता राखा, म्हणावं लागत नाही, कारण सगळे ऐकणारे आलेले आहे. 2 वर्षाचा काळ गेला ना, उत्सुक होते.
आनंद वाटला. आनंद कोंदला मागे पुढे. अहो पण मागे पुढे कोंदून कोंदून भरलेला आनंद होण्याचं कारण काय? आनंद होण्याचं कारण आहे जगताप. संगती. संगती देवाची 31 तारखेपासून 8 तारखेपर्यंत पंक्तीला आहे देवाच्या. आनंद संगती पंगती. कधी संगत चांगली असते तर पंगत चांगली नसते. गटारी अमावस्येपर्यंत सगळ्यांना पंक्ती पाठ आहे. इच्छापूर्तीचा दिवस असतो गटारी अमावस्या. पत्रकार मंडळी फार हुशार. गटारी अमावस्याच्या आदल्या दिवशी पेपरला 2 फोटो आले. इकडून बोकड इकडून कोंबड. पत्रकार मंडळीचं डोकं आहे ते. अमावस्या उद्याची होती गटारी. बोकड विचारतं कोंबड्याला, जय रे जय रे, आता आपली परत भेट. म्हणले आता उद्या. कळलं. पंगतही चांगली नाही, संगतही चांगली नाही. कधी कधी पंगत चांगली असते तर संगत चांगली नसते. श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम सगळे पदार्थ आहे. आग्रह करून वाढणारा घरमालक आहे. स्वयंपाक सुगरणीन मावशीनं केलेला आहे. जेवणारही चांगलं आहे. पण शेजारचं थोडा वेळ याच्या अंगावर कलंट, थोडा वेळ त्याच्या अंगावर कलंट. पंगत चांगली आहे, संगत चांगली नाही. कधी संगतही चांगली नाही, पंगतही चांगली नाही. जेवणाचा आनंद कधी असतो लक्षात घ्या. सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. स्वयंपाक सुगरणीन मावशीने केला पाहिजे नंदूभाऊ. जेवणारं रसज्ञ पाहिजे, वाढणारं उदार पाहिजे, मग जेवणाचा आनंद असतो. कधी कधी जेवणारं रसज्ञ आहे, स्वयंपाक चांगला आहे, वाढणारं कंजूस. हवं का हवं का हवं. हे आमचे वारकरी जातात का नाही पायी माऊलीच्या पालखी सोहळ्यात आळंदीपासून. 1 नंबर अन्नदान करण्यात महाराष्ट्रातलं शहर पुणे आहे. वारकऱ्याला
पण काही काही ठिकाणी नाजूक नाजूक कार्यक्रम असतो. मराठी समजून घ्या. आमच्याकडे 10 वारकरी या किंवा ते 10ही ढोमण्याचेच होते बरं का किशोर पाटील. दिवसभर ओटेखोर आवतावर काम करणारे, 3.5 भाकरीचा नाश्ता करणारे, आणि ते त्या नाजूक पेठेत गेले 10. तो स्वयंपाक पाहला डॉक्टर साहेब या ढोमण्याच्या 10 कास्तकारांनी. म्हणले कशाला आणलं सर 10 लोकांना, हे तर एवढंही एकटाच खातो. म्हणला कशाला चव घालवतो, गप्प बस आता. मग त्या मावशीनं ती पानं मांडली, एका लिंबाचे 10 तुकडे केले. हे नीट ऐका, 10 तुकडे एकाच लिंबाचे. ग्लुकोजच्या अर्ध्या बिस्किट एवढा शिरा, लिंबा एवढा भात, सुपारी एवढ्या कणकीच्या गोळ्याची चपाती. लहान मुलांना आपण साखर वाटतो त्या चमच्यानं भाजी वाढली, भाजी. डॉक्टर साहेब हे पदार्थाकडे पाहत नव्हते, एकमेकाकडे पाहत होते. ते मावशी म्हणली करा सुरू. आणि लाडवाचं टोपलं घेतलं त्या मावशीनं आणि यांच्या पुढून, हे डोमण्याचे होते ना 10, हवं का हवं का हवं का केली. अरे काहीच नाही तर काय खावं, हवं का. इथे जेवणारे रसज्ञ आहे, स्वयंपाक चांगला आहे, वाढणारं कंजूस आहे, तरी आनंद येत नाही. कधी कधी वाढणारं उदार आहे, स्वयंपाक चांगला आहे, जेवणारा आजारी आहे. प्रत्येक पदार्थात नाव. याच्यात हे पहा काय असेल ते, थोडं मीठही कमी झालं तरी बोलायचं नाही, त्या परिवाराचा मूड जातो. एका वाक्यात सांगू, हे का रे कमी जास्त का होते, वाढते का आपोआप. ते झालं, पण हे भंग भंग होते, आमचंच आम्हाला कळत नाही असं होते. क्लिअरिटी पाहिजे. तिकडे तुमचा 2 किलोमीटर जातो त्याला आम्ही महत्त्व देत नाही, आम्हाला किती क्लिअर येतं हे महत्त्वाची असते सिस्टीम. विठ्ठल विठ्ठल. हॅलो, आहे ते राहू दे ना, आता किती वेळ राहिले, आता थोडंसं राहू दे. एवढा अनुकूल काळ परमार्थाला पूर्वी कधीच नव्हता. आपण संशोधन करा. नाव घेऊन देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. माझ्या राज्यात देवाचं नाव घेणाऱ्याचा शिरच्छेद करण्यात येईल. आता सरकारचा कायदा आहे का, सप्ताह करणाऱ्याला फाशी देण्यात येईल, अजिबात नाही. लक्षात घ्या. पूर्वीचे जुने लोक पहा, राहू द्या दादा साहेब, दारोदार जायचे आणि विनंती करायची. ते आम्ही रात्रंदिवस श्रोत्यांचा विचार करतो. तुमचं हे चाललंय बाकीचं, हे महाराजचा चेहरा दिसला पाहिजे, अमकं झालं पाहिजे, तमकं. मला गरज काय त्या चेहऱ्याची. माझ्या नावावर आलेले आहे श्रोते, हे तुमचे पाहायला नाही, सिस्टीम पाहायला आले. विठ्ठल विठ्ठल. कशाला राहू दे, राहू द्या. ते तुम्ही खाली ठेवलं, आम्हाला अवसाण येत नाही. ही रोजची पद्धत आहे, मला पुढे लागतंय ते. मी कसा दिसतो हे लोकांना, श्रोते आहे का प्रेक्षक आहे माझे. विठ्ठल विठ्ठल.